हॅलो, आज आहे आमच्या घरी पुण्यवाचन. त्याची तयारी मी तुम्हाला दाखवते. आणि पुण्यवचनासाठी आमचे नवरदेव इकडे बसलेत. बरं, पुण्यवचन म्हणजे काय? तर लग्नाच्याच आधीचा हा एक विधी आहे. खूप जणांना माहिती असेल किंवा माहिती नसेल. कारण खूपशा जणांच्या परंपरा किंवा ज्या काही पद्धती आहेत त्या सगळ्या सारख्या असतात किंवा काहींच्या वेगवेगळ्या पण असतात. पण आमच्या तिकडचा भाग म्हणजे आत्ता मी रत्नागिरीला आहे, रत्नागिरी चिपळूण. त्या साईडच्या सगळ्या पद्धती मला वाटतं सेम असतात आणि पुण्यवचन झाल्यानंतर मग आता आम्ही आहेर देतोय. आहेर म्हणजे बेसिकली काय, गिफ्ट्स म्हणू शकता. नवऱ्यासाठी किंवा टोकण्यासाठी किंवा त्यांच्या घरच्यांसाठी जे काही आपण गिफ्ट्स आणलेले असतात ते आपण देतो आणि एक छान वाटतं. आणि लग्न वगैरे असे कार्यक्रम ना मला फार आवडतात, कारण इकडे ना नवीन नवीन नातेवाईक मिळतात किंवा सगळे ज्या काही आपल्या आठवणी असतात त्या नवीन तयार होतात. आणि माझ्या सासरचं लग्न आहे, म्हणजे माझ्या नंतरचं हे मला वाटतं पहिलं लग्न आहे. त्याच्यामुळे खूपसे नातेवाईक माझ्यासाठी पण नवीन आहेत. कारण माझं लग्न कोविडमध्ये झालं, त्याच्यामुळे एवढे काही लोक आले नव्हते. आणि त्याच्यामुळे मला खूप जणांना ना नवीन नवीन लोकांना पण मला भेटायला मिळालं. आणि अशा कार्यक्रमांमध्ये फोटोज व्हिडिओज तर झालेच पाहिजेत, कारण याच आठवणी असतात. त्याच्यासाठी छान वाटतं. हे आमचे काका काकी आहेत. काका काकी पण सकाळीच डोंबिवलीवरून आलेत आणि त्यांचा वगैरे पण आहेर झाल्यानंतर मग छान आम्ही फोटोज वगैरे पण काढू. आणि लग्न असे कार्यक्रम असतील ना त्यावेळेला अजून छान वाटतं, कारण अशा कार्यक्रमाचा ना एक उत्साह पण वेगळाच असतो आणि सगळ्यांनाच तो जाणवतो. आणि एकदम घरचं लग्न म्हणाल ना तर ते वेगळंच असतं, म्हणजे एक तो छान उत्साहच वेगळा असतो. आणि अशा प्रकारे आमचे आता हा पुण्यवचनाचा कार्यक्रम इथे झालेला आहे. बरं, आता हे झाल्यानंतर आम्ही छान जेवून घेऊ आणि जेवल्यानंतर मग आम्ही छोटे छोटे असेच फोटोज काढलेत, कारण त्याच आठवणी असतात. तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.